आज आपण पाहणार आहोत पंचशिलामधले पाचवे शील. सुरा वीरमज्ज पमाद ठाणा वीरमणी सिक्कापदम समाधियामी. याचा असा अर्थ होतो की मी कोणत्याही नशिले पदार्थाचे सेवन करणार नाही आणि कोणत्याही नशेच्या द्रव्याचे सेवन करणार नाही. आपण दररोज पाहतच असतो, बरेच लोक गुटखा, खर्रा, मावा, पान सुपारी, गुटखा, तंबाखू तसेच इतर नशेच्या पदार्थाचे सेवन करतात व त्या धुंदीतच राहतात. तर काही वेळ त्या नशेचा आनंद घेण्याचा प्रयत्न करतात, पण याचा परिणाम वेगळाच होतो. लोकांना जेवण जात नाही, तर काही लोकांच्या तोंडाचा जबडा सुद्धा मोठा होत नाही, म्हणजेच जेवण करताना तोंड वासत नाही. काही लोकांना या पदार्थामुळे कॅन्सर नावाची बिमारी होते. त्या बिमारीमुळे त्याच्या शरीराचे काही भाग कापून टाकावा लागते. तसेच काही लोकांचा इलाजही नाही झाल्यामुळे मरणही पावतात. या गोष्टीचा पश्चाताप नशेच्या पदार्थ खाणाऱ्याला आणि त्याच्या घरच्याला होत असतो. म्हणून तुम्ही या पदार्थाचे सेवन करू नका. आता आपण पाहणार आहोत नशाच्या द्रव्याचे सेवन करणारे लोक, जे दारू पितात, गांजा पितात, बिड्या, सिगारेट, अफू, चरस, कोकीन, ड्रग्स तसेच इतर नशेच्या द्रव्याचे पितात आणि ते त्यांच्या नशेच्या धुंदीत राहतात. नशा करणाऱ्या व्यक्तीला जीवन कसे जगायचे हे त्याला समजत नाही. त्याला हे जग व्यर्थ आहे असे वाटते. नशा करणे हेच जीवन आहे असा तो समजतो. तो नशा करणारा व्यक्ती घराला दरिद्रता आणतो आणि आपल्या परिवाराला लाचार करतो आणि स्वतःही लाचार होतो. नशा करणाऱ्या व्यक्तीचा कोणीही आदर करीत नाही. त्याचे हाल भटकणाऱ्या कुत्र्याप्रमाणे होतात. नशा करणाऱ्या व्यक्तीकडे जोपर्यंत धन असते तोपर्यंत नशा करत असतो. तो जसा जसा नशा करतो तसे तसे त्याचे धन पण कमी होते. नशेच्या धुंदीत त्याला जेवण पण जात नाही. त्याला जेवण नाही गेल्यामुळे त्याचे शरीर त्याचा साथ सोडून देते. त्याच्या पोटातल्या आतडी खराब होतात, त्याचे लिव्हर खराब होतात, फुफ्फुस खराब होते, त्याला अनेक प्रकारच्या बिमाऱ्या होतात, त्याचे हालच हाल होतात आणि त्याला जिवंत असताना नरक यातना भोगाव्या लागतात आणि तो दुःख शोषून मरण पावतो. मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला नशा करणाऱ्या व्यक्तीचे हाल समजलेच असेल. तसे तुम्ही दैनंदिन जीवनात पाहतच असतात या नशा करणाऱ्याचे हाल कसे होतात. म्हणून तुम्ही सुद्धा कोणत्याही नशेच्या पदार्थाचे सेवन करू नये व कोणत्याही नशेच्या द्रव्याचे सेवन करू नका. आणि पंचशीलाचे पाचवे शील सुरा वीरमज्ज पमाद ठाणा वीरमणी सिक्कापदम समाधियामी, म्हणजेच मी कोणत्याही नशिले पदार्थाचे आणि नशिले द्रव्याचे सेवन करणार नाही. या शिलाचे पालन करावे, या शिलाचे आचरण करावे. साधू साधू साधू.